शेतकरी मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये ह्या पीक विम्याचे वितरण होणार आहे. खरीप पीक विमा 2025चा जो काही शेतकऱ्यांचा सुरुवातीत थकीत पीक विमा आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, कशाप्रकारे सुरुवात होणार आहे आणि कशाप्रकारे कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये हे मिळणार आहेत. संपूर्ण माहिती मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायची विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शेतकरी का नंबरवर चॅनलवर नेहमीच व्हिडिओ टाकत असतो. पण आज हा विषय आहे तो म्हणजे की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं ते त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मंजूर करण्यात आला होता, पण अद्याप काय झालं नाही. पण शेतकरी मित्रांनो, आता 20 मार्चपासून जे काही क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे की 15 मार्चपासून होईन असं विधानसभेच्या म्हणजे की दरम्यान सांगण्यात आलं होतं. पण आता 20 मार्च चालू झालं आहे. म्हणजे 20 मार्चनंतर जे काय आहे ते क्लेम कॅल्क्युलेशन सुरू झालं आहे. आज 23 मार्च आहे. येत्या 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. कारण की जे काही शेतकऱ्यांनी तक्रार केली होती, जे काही त्यांचे पीक विमा भरला होता, त्यानंतर जे काही ट्रिगर लॉन्च झाले होते त्या लॉन्चच्या अनुसारच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आहे. कारण की सरसकट सांगण्यात आलं होतं, पण यामध्ये जे शेतकरी मंजूर होते सोयाबीन कापूस पीक विमा मध्ये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 32,500 रुपये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये हिंगोली असो, परभणी असो, नांदेड असो, यवतमाळ असो, धुळे असो, छत्रपती संभाजीनगर असो, धाराशिव असो, वर्धा असो, अहिल्यानगर असो, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, यवतमाळ असो, अकोला असो, अमरावती असो, त्यानंतर नंदुरबार असो, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे. पण उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की त्यांच्या क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये म्हणजे की 45% जास्त लोकसंख्यांना म्हणजे की लोकसंख्येचे नुकसान झाले असेल तर त्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये सांगण्यात येते. नाहीतर इथे त्यांना पीक विमा मिळतो, पण त्यांचं नाव यादीमध्येच टाकण्यात येत नाही. त्या शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची आणेवारी कमी आलेली असते, काही शेतकऱ्यांना म्हणजे काही जिल्ह्याची आणेवारी कमी आली असते, काही जिल्ह्याची जास्त आलेली असते. आणेवारी अनुसार हा जिल्हा मंजूर करण्यात आला असतो. म्हणजे की 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आली तुम्हाला हा म्हणजे पीक विमा मंजूर असतो तुमच्या जिल्ह्यासाठी. आणि 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी आली तुम्हाला पीक विमा मंजूर नसतो. कारण की जर 75% पीक विमा आणेवारी आली तुम्हाला 25% अग्रिमची ट्रिगरनुसार अधिसूचना काढून देण्यात येऊ शकतो, असं बी असतं. आणि 75% पीक विमाची आणेवारी आली की त्यानंतर 50 पैशापेक्षा पण कमी आल्यामुळे आणेवारी तुम्हाला 75% पीक विमा मिळत असतो. अशा प्रकारे असतो. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे. पण शेतकरी मित्रांनो, इतरत्र जिल्ह्यातला पण पीक विमा मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, आता हे क्लेम कॅल्क्युलेशन म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगण्याचं झालं म्हणजे की जेव्हा जे काही अतिवृष्टीने पावसाने तुमचं खरीप पीक विमा म्हणजे खरीप पेरणीचं नुकसान झालं, कापणी प्रयोगी असो किंवा फुलात असताना असो किंवा नेमकंच पेरलं तेव्हा असो, ते नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही पीक विमा होता तो मंजूर करत होता. पण शेतकऱ्याचं बी काही कामं होती. म्हणजे की शेतकऱ्यांनी त्यांच्या फोनद्वारेच तक्रार करून पाठवायची होती. तुमच्या रानामध्ये पाणी साचलेलं आहे, तुमच्या रानात समजा पीक जमीनदोस्त झालेलं आहे किंवा कोणत्या हे चालू आहे तुमचं नुकसान झालं आहे ते पाठवायचं होतं. त्यानुसार त्यांना माहिती मिळत होती. त्यानंतर पीक विमा भरल्यापासूनच असतंय ते. पण पीक विमा भरल्यानंतर पीक पाहणी पण करायची होती, की कोणत्या हेक्टरमध्ये कोणतं पीक आहे तुमचं. कापूस होतं, सोयाबीन होतं का, उडीद होतं, मूग होतं किंवा इतर पिकं होती. त्यानुसार तुमची पीक पाहणी ही तुम्हाला करायची असते पीक ॲपद्वारे. ही पीक पाहणी केल्यानंतर पीक तक्रार केव्हा करायची असते तर जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि नुकसानामध्येच जे काही नुकसान तुम्हाला दाखवायचे असते, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी येऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच पीक तक्रार करायची असते. जेणेकरून आता जे काय आता क्लेम कॅल्क्युलेशन सुरू आहे, त्या क्लेम कॅल्क्युलेशनद्वारे तुमची तक्रार, तुमची पीक पाहणी संपूर्ण ते पाहणार. त्यानुसार तुम्हाला हेक्टरी 32,000 रुपये हे मंजूर करणार. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील तालुक्यातील जे काही आणेवारी पाहणं झाली किंवा जे काही क्लेम कॅल्क्युलेशन झाले, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लगेच पीक विमा वितरण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या 8 दिवसामध्ये हे पीक विमा मिळणार आहे. ही माहिती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा आणि तसेच तुमच्या आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करून ठेवा. जेणेकरून DBTद्वारे पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यावर लवकरात लवकर येतील. काही शेतकऱ्यांच्या आतमध्येच अडकत आहेत ओळखपत्र नसल्यामुळे. शेतकरी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत मित्राला पाहुण्यांना शेअर करा आणि तसेच चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.